संविधान गौरव दिन आणि भारतभाऊ सोनवणे यांचा वाढदिवस। मी भारतभाऊ यांना विचारलं की आमचा कार्यक्रम चालू असताना सत्काराचा कार्यक्रम कधी होईल आणि तुमचा केक कधी कापला जाईल। त्यावेळेस भारतभाऊंनी सांगितलं की प्रबोधनाचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे, केक कापणं महत्त्वाचं नाही, माझा वाढदिवसही महत्त्वाचा नाही, तुमचं प्रबोधन चालू राहील, तुम्हाला मध्ये काही अडथळा येणार नाही। हे ऐकून भारतभाऊ सोनवणे यांचे हे शब्द ऐकून फार आनंद झाला। म्हणून या दिवसाला अनुसरून गीत गात आहे। लक्ष द्या, 26 जानेवारी या दिवशी या देशानं संविधान लागू केलं आणि म्हणून आपण 26 जानेवारीला संविधान गौरव दिन म्हणून साजरा करतो। पण संविधानाने या देशाला काय दिलं, तुम्हाला आम्हाला काय दिलं, ते सदर या गीतामध्ये सादर होणार आहे। संविधान दिवसाचं महत्त्व ईमान बेचने वालों तुम बेईमान बन जाओगे, गर दुश्मनी निभाओगे तो शैतान बन जाओगे। ए ईमान बेचने वालों तुम बेईमान बन जाओगे, गर दुश्मनी निभाओगे तो शैतान बन जाओगे। एक बार चेतन गौतम से दिल लगा कर देखो, तुम भी भीम जी की तरह प्यारे इंसान बन जाओगे, प्यारे इंसान बन जाओगे। खुशबू लाख छुपाओ मगर छुप नहीं सकती, और सच्ची मोहब्बत दबाए से दब नहीं सकती। खुशबू लाख छुपाओ मगर छुप नहीं सकती, सच्ची मोहब्बत चेतन कभी दब नहीं सकती। ऐ जुल्मो सितम के जोर से सर झुकाने वालों, भीम की ये गर्दन गौतम के सिवा कहीं झुक नहीं सकती, कहीं झुक नहीं सकती। म्हणून संविधानानं काय दिलं, लक्ष द्या। स्त्री जीवनातून ताल सतीची आज पूर्ण वजा मिळाली, स्त्री जातीला छळणाऱ्यांना तुरुंगवासाची सजा मिळाली। स्त्री जीवनातून ताल सतीची आज पूर्ण वजा मिळाली, स्त्री जातीला छळणाऱ्यांना तुरुंगवासाची सजा मिळाली। भीमरायाच्या योगदानाने नारी जातीला मजा मिळाली आणि बाळंतपणात भर पगारी 6 महिन्याची रजा मिळाली, 6 महिन्याची रजा मिळाली। हा शेर माझे मामा प्रकाश पवार जिव्हाळ्याचा शेर आहे की संविधानाने आम्हाला काय दिलं। ज्या स्त्रीला सती नवरा मेला की बाईला उचलायचं, चितेत टाकायचं, शिक्षणाची बंदी, आणि आज जर माझी एखादी माय माऊली सरकारी कामाला असली तर 6 महिने तिला बाळंतपणात त्या वेदना माझ्या बापानं जाणल्या। म्हणून म्हणायचं
अहो गावभर दवंडी पिटणारा राजतंत्राचा असदार झाला, राजकारणातले डावपेच शिकुणी मंत्री होण्याचा ध्यासदार झाला। गावभर दवंडी पिटणारा आज राजतंत्राचा असदार झाला, राजकारणातले डावपेच शिकुणी मंत्री होण्याचा ध्यासदार झाला। तो पाण्यासारखा पैसा कमविनी कुबेरासारखा ऐसदार झाला आणि त्या पाटील वाड्यातल्या शेळ्या वाळणारा आज दिल्ली दरबारचा खासदार झाला, आज दिल्ली दरबारचा खासदार झाला। हे आम्हाला संविधानानं दिलं म्हणून गात आहे, लक्ष द्या। बाबासाहेब आंबेडकरांना जातीपायी बैलगाडीत बसू दिलं नाही, जातीपायी बैलगाडीवाल्यानं बैलगाडीत बसू दिलं नाही। बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसवलं गेलं जातीपायी। पण बाबासाहेब आंबेडकरांनी कठोर परिश्रम केलं आणि या देशाचे शिल्पकार बाबासाहेब झाले। बाबासाहेबांना जातीपायी बैलगाडीत बसू दिलं नाही। त्याचा बदला घेणारे आमचे असे अनेक भीमसैनिक आहेत। आमचे दादा विलासराज गायकवाड नाशिकवाले यांच्यासारखे की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी स्वतःच्या पैशाने घामाच्या पैशाने की ज्या बापाच्या मेहरबानीनं आज बी या ठिकाणी आहे त्याची जाण ठेवून आणि बाबासाहेबांना बैलगाडीत बसू दिलं नाही। त्याचा बदला घेण्यासाठी बाबासाहेबांच्या जयंती दिनी नाशिकमध्ये हेलिकॉप्टरनं बाबासाहेबांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली। आणि इकडे माझे भारत भाऊ म्हणतात माझा वाढदिवस महत्वाचा नाही, प्रबोधन महत्वाचं आहे। म्हणून म्हणायचं और ज्या लेखनीने संविधान काय आहे लक्ष द्या, संविधान और ज्या लेखनीने मनुवादी उभे फाडले, ज्या लेखनीने मनुवादी उभे फाडले, त्या लेखनीने माणसाशी आम्हा जोडले, ज्या लेखनीने मनुवादी उभे फाडले, त्या लेखनीने माणसाशी आम्हा जोडले। दिले बुद्ध अभियान निळा ग्रंथ संविधान, दिले बुद्ध अभियान निळा ग्रंथ संविधान, तेव्हा झाला रे सारा हा भारत महान। संविधान काय तेव्हा झाला रे सारा हा भारत महान। मग आज तो राजा भिकाऱ्याच्या पाया पडे, तो राजा भिकाऱ्याच्या पाया पडे। पूर्वीचा काळ एखाद्या राणीच्या पोटात गर्भ राहिला, संविधान जेव्हा या देशाला मिळालं नव्हतं, राणीच्या पोटात गर्भ राहिला तो मुका असो, आंधळा असो, बहिरा असो, मतिमंद असो, तोच या देशाचा राजा व्हायचा, अशी परंपरा बरेच घराणे अजून चालू आहेत। नेहरू घराणं, गांधी घराणं अशी घराणी आहेत। आणि मग राणीच्या पोटात गर्भ राहिला तो या देशाचा राजा व्हायचा। पण आज एखाद्या भिकाऱ्याचं लेकरू सुद्धा शिकून सवरून मोठं झालं, विद्वान झालं तर तो या देशाचा पंतप्रधान बनू शकतो, असा कायदा आणि इतिहास बाबासाहेब आंबेडकरांनी बदलून टाकला। हे आहे संविधान। की आज एखादा मोठा मंत्री असला, आमदार असला, खासदार असला, मोठा घरचा राजा असला, निवडणूक आली की गरिबाच्या झोपडीजवळ जाऊन
अंगावर ज्याच्या कपडे नसतील त्याला हात जोडतं, दादा लक्ष दे. कारण हा अधिकार बाबासाहेबांनी दिला, एक मताचा अधिकार, आणि त्या मताची किंमत बाबासाहेब आंबेडकर फार अफाट कष्ट करून हा मताचा अधिकार तुम्हाला आम्हाला ज्या दिवशी देण्यात आला, बाबासाहेब आंबेडकर आनंदात होते. बाबासाहेब आंबेडकर आनंदात होते तेव्हा काँग्रेसचा एक नेता नाव घेत नाही. काँग्रेसचा एक नेता बाबासाहेबांना म्हणतो, मिस्टर आंबेडकर आज आप बहुत खुश दिखाई दे रहे हो. क्या बात है? बाबासाहेब म्हणतात, मैं बहुत खुश हूं क्योंकि आज मैंने मेरे आदमी को इस देश का राजा बना दिया. बोले उसे मैंने मत का अधिकार दे दिया, उसे वो एक वोट का अधिकार दे दिया, इस देश का मैंने राजा बना दिया, इसलिए मैं खुश हूं. काँग्रेसचा नेता म्हणतो, लेकिन मिस्टर आंबेडकर आपके लोग तो बिकाऊ हैं, आपका वोट और आपके आदमी को तो हम कभी भी खरीद लेंगे. बोले त्यावेळेस बाबासाहेब त्याला म्हणतात की इसी बात की तो मुझे चिंता है, इसी बात की चिंता है कि पैसे के बल पर मेरे आदमी को और मेरे आदमी को दिए हुए वोट को तुम खरीद सकते हो, लेकिन एक बात ध्यान में रखो, एक बात ध्यान में रखो कि जिस दिन मेरे आदमी के समझ में मैंने दिए हुए अधिकार की बात आ गई, मैंने दिए हुए मत को वोट को अगर मेरा आदमी समझ गया, उस दिन इस देश में मेरे आदमी जैसा राजा इस देश का कोई नहीं होगा, और तू और तेरे जैसा भिखारी इस देश में दूसरा कोई नहीं होगा. हे उत्तर बाबासाहेबांनी त्यावेळेस त्याला दिलं. म्हणून अरे ज्या लेखनीने मनुवादी उभे पाडले, लेखनीने मनुवादी उभे पाडले, लेखनीने मनुवादी उभे पाडले, त्या लेखनीने माणसाशी आम्हा जोडले, त्या लेखनीने माणसाला आम्हा जोडले, त्या लेखनीने माणसाला आम्हा जोडले. निळे पर्व अभियान दिले बुद्ध अभियान, निळा ग्रंथ संविधान दिले बुद्ध अभियान, निळा ग्रंथ संविधान, तेव्हा झाला रे सारा हा भारत महान. मग आज राजा भिकाऱ्याच्या पाया पडे, तो राजा भिकाऱ्याच्या पाया पडे, तो राजा भिकाऱ्याच्या पाया पडे, भीमराया तुझ्या जन्मामुळे, राजा भिकाऱ्याच्या पाया पडे, भीमराया तुझ्या पाया पडे, भीमराया तुझ्या जन्मामुळे. रामायणामध्ये, रामायण प्रत्येकानं वाचलं असेल असं मी समजत नाही, पण मी वाचलं आणि त्यामध्ये एक चोपाई आहे रामायणामध्ये की पूजिये ना शूद्र चाहे वेद प्रवीणा. माझ्या गुरुंनी सुद्धा अभ्यास केला आणि मला ही चोपाई आवश्यक म्हणावी असं सांगितलं. रामायणामध्ये लिहिलंय, पूजिये ना शूद्र चाहे वेद प्रवीणा, पूजिये विप्र चाहे वेद विहीना. याचा अर्थ बघा, संविधानाशी कनेक्ट कसा आहे बघा. रामायणामध्ये म्हणतात की शूद्र माणूस कितीही हुशार असला, वेद पुराणामध्ये पारंगत असला तरी त्याला मूर्खात काढा, त्याला वेडा समजा. आणि पूजिये विप्र चाहे वेद विहीना, ब्राह्मण माणूस कितीही मूर्ख असला, शेमडा असला, मतिमंद असला, पण तो ब्राह्मण आहे म्हणून त्याची पूजा करा, असं रामायणामध्ये लिहिलं. म्हणून माझे गुरु लिहितात कि जन्मजात से कोई भी इंसान ऊंचा है न नीचा है. माझे गुरु लिहितात, चेतन उदास लिहितात कि जन्मजात से कोई भी इंसान ऊंचा है न नीचा है. इस देश को वीर शहीदों ने
अपने लहू से सींचा है। विद्या के बल पर ए चेतन मेरे भीम ने ये साबित कर दिया, शूद्र अगर विद्वान है तो वो ब्राह्मण से भी ऊंचा है, वो ब्राह्मण से भी ऊंचा है, वो ब्राह्मण से भी ऊंचा है। धर्माने पीडित होत्या माऊत नित धर्माने, तुटले साखळे हे फक्त भीम जन्माने। होता अंधार जीवनात मनु कर्माने, होता अंधार जीवनात मनु कर्माने, दिला प्रकाश ज्ञान तेज भीम सूर्याने। ज्ञानपीठ भारताचा भीमराव ठरला, भल्या महापंडितांना पुरून उरला। नारी ही नारी संसदेत जाऊनी लढे, नारी संसदेत जाऊनी लढे, भीमराया तुझ्या जन्मामुळे। नारी संसदेत जाऊन लढे, भीमराया तुझ्या जन्मामुळे। समिती, घटना समिती, त्या आधी होती सप्रू समिती। सप्रू समिती बरखास्त झाली, घटना समिती नेमली, बाबासाहेब आंबेडकरांना मेंबर ऑफ पार्लमेंट याच लोकांनी बनवलं। हे सर्व सांगत नाही, सगळे वाचायला लागले, सगळ्यांना अभ्यास झाला आणि म्हणून परिवर्तनाची भाषा वाढदिवसाच्या दिनी भारत सोनवण्यासारखे माझे भाऊ करू लागले। हे मी सांगणं आवश्यक समजत नाही कारण वेळ जाईल, पण एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या महामानवाला जातीपायी, ज्या महामानवाला जातीपायी बैलगाडीत बसू दिलं नाही, वर्गाच्या बाहेर बसवलं, त्या महामानवाला या देशाचा घटनापती होऊ कसं देतील हो? घटना लिहिण्याचं काम का दिलं असेल या लोकांनी याचा विचार करा। म्हणून माझे गुरुवर्य म्हणतात कि संविधान देश का कौन लिखे, चिंतित गांधी दिन रात थे। और दे किसे ये जिम्मेदारी, जबकि बैरिस्टर खुद आप थे। बाबासाहेबांना ही कामगिरी या लोकांनी का द्यावी, ज्यांनी जाती ते पायी बैलगाडीत बसू दिलं नाही, वर्गाच्या बाहेर बसवलं? का द्यावी त्याचं उत्तर बघा। माझे गुरु म्हणतात कि संविधान देश का कौन लिखे, संविधान देश का कौन लिखे, चिंतित गांधी दिन रात थे। दे किसे ये जिम्मेदारी, जबकि बैरिस्टर खुद आप थे। भले ही गांधी भीमराव से थे उम्र में बड़े, मगर बुद्धि की क्षमता में मेरे भीम जी वो गांधी के भी बाप थे, वो गांधी के भी बाप थे।
ऐका, बाबासाहेबांना कारण कुणामध्ये ती विद्वत्ताच नव्हती. घटना लिहिण्यासाठी एकाचंही डोकं चालत नव्हतं. अहो, कोलंबिया विद्यापीठ गाजवणारे माझे बाबासाहेब आंबेडकर. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज सुद्धा या देशामध्ये बाबासाहेब भारतरत्न नाही विश्वरत्न आहेत याचा पुरावा मी देतो. ज्या बाबासाहेबांना जातीपायी बैलगाडीतनं खाली या देशामध्ये उतरवलं त्याचा चटका आम्हाला अजून लागतो. त्याच प्रकारे आफ्रिकेमध्ये पुस्तकात वाचलं, घर तर सांगत नाही, फोटो सकट बघितलंय. महात्मा गांधीजींना आफ्रिकेमध्ये काळ्या गोऱ्याच्या लढाई ट्रेन मध्ये बॅग सकट ढकलून दिलं होतं. चित्र होतं. आज सुद्धा मनुवाद्यांना बाबासाहेबांना जातीपायी बैलगाडीतनं खाली उतरवलं त्याचं वाईट वाटत नाही, पण ते गांधीजीचा ते फोटो बघून रडू यायचं, माय मया गांधीले ढकलून दिलं माय, याचं वाईट वाटतं. पण बाबासाहेबांना जातीपायी बैलगाडीतनं खाली उतरवलं याचं वाईट वाटत नाही. आज सुद्धा बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला काही हरामखोर गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांनी नवीन नवीन कायदे आणले. कोण म्हणतो भ्रष्टाचार मुक्त भारत पाहिजे, कोण लोकपाल आणतं, कोण जोगपाल आणतं, काय काय आणतं. लोकपाल आणलं, जोगपाल झाला. मला एक म्हणायचं, तुम्ही भ्रष्टाचार विरोधी कायदे बनवता का संविधानामध्ये ते कायदे नाहीत? संविधानामध्ये कायदे आहेत भ्रष्टाचार विरोधी. पण बाबासाहेब म्हणायचे की हे संविधान जर चालवणारे चांगले असतील तर हे असं संविधान पूर्ण जगामध्ये होऊ शकत नाही, आणि जर चालवणारे लोक नालायक झाले तर माझा नाईलाज राहिले, बाबासाहेबांनी आधीच सांगितलं. आणि या लोकांनी काही ना काही कारणानं संविधानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. ज्या बाबासाहेबांना जातीपायी बैलगाडीतनं या देशामध्ये खाली उतरवलं, गांधीजीला काळ्या गोऱ्याच्या लढाईत आफ्रिकेत ट्रेन मधून खाली ढकललं, पण त्याच कोलंबिया विद्यापीठात अमेरिकेमध्ये बाबासाहेबांचा भला मोठा पुतळा असा उभा आहे. हा पुरावा आहे बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न होण्याचा. म्हणून माझे गुरुवर्य चेतनजी उदास म्हणतात कि चेतन वो शासन किस काम का जो हुकूमत के नाम पर लूट करता है, कि चेतन वो शासन किस काम का जो हुकूमत के नाम पे लूट करता है, और वो नेता किस काम का जो झूठ को सच और सच को झूठ करता है. अरे अगर तुम्हें नेता ही बनना है तो मेरे भीमराज के जैसा बनो, जिसे अमेरिका का राष्ट्रपति ओबामा भी सैल्यूट करता है. अरे ओबामा भी सैल्यूट करता है. भीमयुगान गुलामीचा काळा नूर गेला. भीमयुगान गुलामीचा काळा नूर गेला, जेव्हा विदेशात बाबा तू आमचा सूर गेला. अस्पृश्यता कायमचा रोग दूर झाला, अस्पृश्यता कायमचा रोग दूर झाला, मानवतेच्या मानवात महापूर आला. भीम जन्माल मेलेला जीव तू झाला. वर्णवाद जातपातचा अंत झाला. करुण मानव जातीचे हे कल्याण रे, आम्ही निघालो रे सत्तेकडे. बाबासाहेब म्हणतात कि मुझे मेरे आदमी को इस देश का पंतप्रधान देखना है, आणि संविधानातून तुम्हाला तो अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. म्हणून आम्ही निघालो रे सत्तेकडे,
आम्ही निघालो रे सत्तेकडे भीमराया तुझ्या जन्मामुळे ऐका, गीताचा शेवट गात आहे. या गीताचे कवी माझे गुरुवर्य सागर पवार यांचे लहान बंधू सारंग पवार या गीताच्या शेवटी म्हणतात, दिले रे आज माहेत संविधानाने, दिले रे आज माहेत संविधानाने, दिले रे आज माहेत संविधानाने. लढारे वाघवानी, लढारे वाघवानी जारे पुढे हिमतीने, लढारे वाघवानी जारे पुढे हिमतीने, लढारे वाघवानी जारे पुढे हिमतीने. वाघावानी लढा, वाघावानी जगा. कारण बाबासाहेब म्हणतात 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस सिंहाचे जीवन जगा. बाबासाहेब म्हणतात, जाओ अपने घर की दीवारों पर लिख दो कि तुम्हें इस देश की शासन करती जमात बनना है. बाबासाहेब म्हणतात, मला माझ्या माणसाला या देशाचा पंतप्रधान बघायचा आहे. पण बाबासाहेबांनी संविधानातून हे दिलेले अधिकार 50% स्त्रियांना आरक्षण, नाहीतर या देशाचा इतिहास स्त्रियांना शिक्षण नाही, स्त्रियांना मान सन्मान नाही. बाबासाहेबांनी पुनर्विवाह लागू केला. नवरा जर बाईचा मेला तिला चिते टाकता येत नाही तर पुनर्विवाह ती बाई करू शकते. स्त्रीला सन्मान दिला बाबासाहेब आंबेडकरांनी. या घटनेनं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. पण काही असे हरामखोर आहेत या देशामध्ये अजून सुद्धा मनुवादी विचाराचे, जे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा विरोध करतात. त्यामध्ये एक आपला टकलू हैवान अनुपम खेर नावाचं गाढव सिनेनट 2 वर्षापूर्वी बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल अनुपम खेर म्हटला कि बोले जैसे अपनी चड्डी पुरानी हो जाती है फट जाती है. बोलायला हिम्मत लागते. आणि म्हणून राजू बागुल निर्भीडपणे बोलतो की बाबासाहेबांची पुण्य आहे. माझ्या बापाला कोणी बोलेल त्याचा पान उतारा करायला मी घाबरणार नाही, काही झालं तरी चालेल. अनुपम खेर बाबासाहेबांबद्दल म्हणतो कि बोले जैसी अपनी चड्डी पुरानी होती है फट जाती है उसको हम बदल देते हैं, वैसे अपना संविधान हो गया है, बोले ये पुराना हो गया इसे बदल दो. मला कीव येते त्या टकलो हैवानची. बाबासाहेबांच्या संविधानाला चड्डीची उपमा देणार ते गाढव आमच्या सम्राट पेपरनं न्याय केला. सम्राट पेपर मध्ये छापून आलं होतं, अनुपम खेरा हरामखोरा, तुला आई असेल आणि तुझ्या आईला नवरा असेल आणि तो पण सख्खा असेल, चुलत नसेल. जर तुझ्या आईचा नवरा जुना झाला असेल, म्हातारा झाला असेल, तुझ्या आईच्या कामाचा राहिला नसेल, त्याला बाजूला ठेवून का तुझ्या आईला दुसरा घेऊन येशील. हे सम्राट पेपर मध्ये लिहून आलं. पण माझे गुरुवार चेतन उदास यांनी काय लिहिलं बघा. यांनी लिहिलं कि अगर मेरे भीम न होते तो आज भी हमारे पैरों में जातिवाद की बेड़ियां पड़ी होती, हमारे और तुम्हारे बीच भेदभाव की दीवारें खड़ी होती. माझे गुरु म्हणतात, अगर मेरे भीम न होते तो आज भी हमारे पैरों में जातिवाद की बेड़ियां पड़ी होती, हमारे और तुम्हारे बीच भेदभाव की दीवारें खड़ी होती. ऐ मेरे भीम के संविधान को पुरानी चड्डी की उपमा देने वाले अनुपम खेर, अगर ये संविधान मेरे भीम ने न लिखा होता तो तेरी माँ बहन आज किसी चौराहे पे नंगी खड़ी होती, किसी चौराहे पे नंगी खड़ी होती.
सांगावीशी वाटते. आपण ऐकता 100वर गांधी, 500वर गांधी, 100वर गांधी, 500वर गांधी, 1000वर गांधी. अरे उद्या लाखाची नोट काढतील, लाखाची नोट, आणि त्याच्यावर पण गांधी. काय फरक पडतो? मुळात मला कीव येते लोकांच्या बुद्धीची. तुम्ही तुलनाच का करता? अरे असू द्या, 1000-500च्या नोटावर गांधी आहे, उद्या लाखाच्या नोटावर गांधीच देतील. पाहिजे बाबासाहेब, पण हे देतील मुद्दाम गांधी. पण तुम्हाला सांगावं असं वाटतं, अहो अशा 1000-500 लाखो करोडोच्या गांधी मुद्रित नोटांचा जमिनीपासून आकाशापर्यंत ढीग जरी लावला तरी बाबासाहेबांशी बराबरी होत नाही. त्याचं कारण की ह्या नोटांची निर्मितीच मुळात बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारावर होते. याचा विचार आपण केला पाहिजे. पण आम्हाला सवय लागली कायदा कुणाचा, फोटो याचा आणि त्याचा. 1000वर गांधी, 500वर गांधी. अरे जाऊ द्या. माझे गुरुवर चेतनजी उदास म्हणतात, जर तुलना करायची आहे तर कशी करा? कि इज्जतदार हमेशा चेतन शान से चलता है, बेईमान हमेशा सर झुकाकर अपमान से चलता है. लक्ष द्या, इज्जतदार हमेशा चेतन शान से चलता है, बेईमान सर झुकाकर अपमान से चलता है. ऐ नोट के ऊपर गांधी का फोटो देखकर नाचने वालों, ये देश गांधीगिरी से नहीं मेरे भीम के संविधान से चलता है, मेरे भीम के संविधान से चलता है. दिले रे आजा माहेत संविधानाने, दिले रे आज मायत संविधानाने, दिले रे आज मायत संविधानाने. लढा रे वाघवानी दारे पुढे हिमतीने, लढा रे वाघवानी झाले पुढे हिमतीने, लढा रे वाघवानी झाले पुढे हिमतीने. लेखनी असू द्या रे, लेखनी असू द्या रे भीम शस्त्र संगतीने, लेखनी असू द्या रे भीम शस्त्र संगतीने. विकल्या जाऊ नका, विकल्या जाऊ नका गाढवाच्या किमतीने. विकल्या जाऊ नका गाढवाच्या किमतीने, विकल्या जाऊ नका गाढवाच्या किमतीने. तुम्हा मरता मरता, तुम्हा मरता मरता भीम सांगून गेला. मरता मरता भीम सांगून गेला, मरता मरता भीम सांगून गेला. या भारताचा बहुजन मालक मी केला. भारताचा बहुजन मालक मी केला, भारताचा बहुजन मालक मी केला. हे सारंग ध्यानी हे बलिदान रे, हे सारंग ध्यानी हे बलिदान रे. काय दिलं संविधानाने? आज आकाशी हे उडती लुळे. आम्ही अस्पृश्य म्हणून गणले जाणारे आम्ही लुळे, पण आज आकाशी हे उडती लुळे, आज आकाशी हे उडती लुळे. मग हेच या हरामखोरांना बघवत नाही म्हणून संविधानाला गालबोट लावतात, संविधानाचा अपमान करतात, संविधानाच्या विरोधात बोलतात. म्हणून माझे प्रकाश मामा पवार काय म्हणतात बघा, जे राष्ट्रीय मालमत्तेची तस्करी करतात, जे राष्ट्रीय मालमत्तेची तस्करी करतात त्याला त्या वीरप्पन सारखे धरले पाहिजे, त्या कसाब सारख्या अतिरेकांना नेम धरून हेरले पाहिजे. जे देशात राहून देशद्रोही ठरतात त्यांना चारी बाजूने घेरले पाहिजे, आणि जे संविधान बदलायची भाषा करतात त्यांना लिबियाच्या कर्नल सारखे गोळ्या घालून ठार मारले पाहिजे, गोळ्या घालून ठार मारले पाहिजे. माझ आकाशी हे उडती लुळे, आज आकाशी हे उडती लुळे. भीमराया तुझ्या जन्मामुळे, आज आकाशी हे उडती लुळे. भीमराया तुझ्या जन्मामुळे,
तुझ्या जन्मामुळे राजा भिकाऱ्याच्या पाया पडे भीमराया 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 तुझ्या जन्मामुळे ज्या लेखनीने मनोवादी उभे फाडले ज्या लेखनीने मनोवादी उभे फाडले ज्या लेखनीने मनोवादी उभे फाडले त्या लेखनीने आणखी एक विषय सांगतो बघा. या जगातला आश्चर्य बघा, कारण प्रबोधन आहे आणि आधी एकटा आहे, टेन्शन नाही. मुकाबला असला की फार टेन्शन असतं, पण आज ते टेन्शन नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, संविधान लिहिलं 395 कलमाचं. गाव बाबासाहेब आंबेडकर 595 कलम, 400, 1200, 1500 कलम लिहू शकले नसते का? बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमाचीच घटना का लिहिली? याचं उत्तर बघा. बाबासाहेब आंबेडकर विद्वत्तेचे विशाल धनी, हिमालय लादावा आकाशाची उंची, लादावी इतकी विद्वत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सूट कूट बोटा टाय मध्ये, पण बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु बघा, साधा सादरा आणि एक फेटा, आणि शिक्षण पण बाबासाहेबांसारखं नाही, पण त्यांना गुरु मानावं बाबासाहेब आंबेडकरांनी. ते म्हणजे क्रांतीचे सम्राट, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, जे खरे राष्ट्रपिता आहेत, बाकीचे नाहीत. बाकीचे राष्ट्रपिता नाहीत, कारण ज्यांनी स्त्रियांना मान सन्मान या देशामध्ये दिला ते राष्ट्रपिता खरे महात्मा ज्योतिबा फुले, हे बाबासाहेबांचे गुरु. मग बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमाची घटना याकरता लिहिली की महात्मा फुले बाबासाहेबांचे गुरु पुण्यामध्ये ज्या घरामध्ये राहायचे त्या घराचा खोली क्रमांक होता 395. या देशाचा कारभार माझ्या गुरुच्या दारापासून सुरू व्हावा ही इच्छा बाबासाहेब आंबेडकरांची होती, म्हणून 395 कलमाची घटना बाबासाहेबांनी लिहिली. अरे ज्या लेखनीने मनुवादी उभे फाडले, लेखनीने मनोवादी उभे फाडले, लेखनीने मनोवादी उभे फाडले, त्या लेखनीने माणसाशी आम्हा जोडले, लेखनीने माणसाची आम्हा जोडले, लेखनीने माणसाची आम्हा जोडले. दिले बुद्ध अभियान निळा ग्रंथ संविधान, निळे बुद्ध अभियान निळा ग्रंथ संविधान, तेव्हा झाला रे सारा भारत महान. राजा भिकाऱ्याच्या पाया पडे, राजा भिकाऱ्याच्या पाया पडे भीमराया तुझ्या जन्मामुळे, राजा भिकाऱ्याच्या पाया पडे भीमराया तुझ्या जन्मामुळे, राजा भिकाऱ्याच्या पाया पडे भीमराया तुझ्या जन्मामुळे, राजा भिकाऱ्याच्या पाया पडे भीमराया तुझ्या जन्मामुळे. पाया पडे